हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. जे जगदीश समजत असेल स्वामी समजत कशा तुम्ही. चला आणि आज आहे मला खूप काही गडबड म्हणजे आज आहे सुमितच्या स्कूलमध्ये मीटिंग. आता आम्ही उठलेले आज उशीरच झाला आम्हाला. चहा वगैरे ठेवलेला आई शेंगदाणे वगैरे भाजून घेत आहे. आई आता मस्त शेंगदाणे वगैरे भाजून घेते. का बरं काही एवढे शेंगदाणे काही शेंगदाण्याचे लाडू वगैरे काही आई म्हणते आता शेंगदाण्याचे लाडू वगैरे करून दे आणि काही चटणी वगैरे करून ठेव. चहा वगैरे घेतो आता. चहा ठेवलेला आहे मी. चहा वगैरे घेऊन घेतो आता आम्ही. आणि मी गूळ वगैरे घेऊन आलेली आहे मस्त लाडू करण्यासाठी कारण आईला आवडता. चला मग मी आता फटाफट करून घेते आणि आज खूप काही गडबडच आहे. चला आता आम्ही चहा घेतो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. चला आणि बघू शकता तुम्ही आपली सकाळची घाई कशी झालेली. आणि आज मला सुमीच्या मीटिंगलासुद्धा जायचं आहे स्कूलमध्ये. आणि बघू शकता सकाळी भाजीच नव्हती. म्हटलं आता काय करू. आणि मी कालच डाळ वगैरे केली होती आणि सुमितला डाळ वगैरे नाही आवडत आणि तो दुपारी म्हणजे जेवण नाही करणं तर कसं वाटेल. मिस्टरांना पण आता डाळ वगैरे कमी आवडायला लागली. चला म्हटलं मी फटाफट कसे वांगे वगैरे घेतले आणि आता मी भाजी दुसरी घेऊ तर मग ते आता मला वेळ नाही तेवढं साफ वगैरे करण्यासाठी. चला म्हटलं मी पटापट काही वांगे वगैरे घेतली, हिरवी मिरची घेतली, काही टमॅटो वगैरे घेतला. आणि सकाळचा भाजीपाला इतका फ्रेश होता. आणि तुम्ही बघू शकता सकाळची घाई किती होत असते मला. आई असल्यासुद्धा मला खूप काही घाई होती आणि आई पण किती करणार. आई पण पूर्ण दिवस आईचं पण काम असतं. चला म्हटलं आणि मग मी पटकन घरी आली आणि भाजी वगैरे करून घेतलेली आहे. चला आणि आता सुमित होतोय मस्त तयार मीटिंगला जायचं आहे. आणि आता 9 वाजले. आता आम्ही जातो आहे 9:15चा टाईम आहे. चला पटापट आता सुमित आता रिक्षा वगैरे बुक करतो. तर मी पण छान मस्त तयार झालेली आहे. सिंपल ड्रेस वगैरे घातलेले. सुमित आणि मी जाते. आई पण कामावरती जाते. मिस्टरसुद्धा कामावरती गेले. चला आता आम्ही फटाफट जातो. आणि इथं लहान मुलं खूप ते रडत असतात. चला मी आणि सुमित आम्ही मस्त काही रिक्षा वगैरे बुक केली आणि मी आणि सुमित जाते मीटिंगला. मिस्टरांना वेळ नाही कारण ते 9 वाजताच कंपनीत जात असतं. मी मॅडम लोकांना सांगितलं मला आज थोडाफार वेळ होणार आहे. चला आणि सकाळचं वातावरण इतकं खरंच आहे खूप भारी वाटत होतं. 9 वाजलेले होते. चला मग आम्ही तिथं पोहोचलेले आणि खरं सांगा सुमीचे युनिट टेस्ट खूप एकदम चांगल्या प्रकारे गेलेले आहे. हाय हॅलो सर्वांना. आणि मी आत्ता कामावरती करायला मस्त व्हेज पुलाव आणि त्याच्यासाठी मी पूर्ण भाज्या वगैरे अशा स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहे. आणि वाटाणा वगैरे थोडंसं वाफवून घेतलेलं आहे. नंतर मी मस्त कारल्याची भाजीसुद्धा मी करून घेतलेली आहे कारण मी थोडंफार इथं डाएटचंसुद्धा जेवण करत असते. आणि हो मी 1-2 ठिकाणचं कामाचं रुटीन तुम्हाला शेअर नाही केलेलं आहे कारण तिथे मी अजून विचारलं नाही. आणि यांना मी विचारलं, यांनी मला हो म्हटलेलं आहे. आणि यांनी मला म्हणजे जिथं मी दिवसभर थांबते ते मला नाही सांगितले. फक्त मी स्वयंपाकाचं यांनी मला सांगितलं तुम्ही दाखवूच शकता. ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही. नंतर मी हिरवी मिरची वगैरे असं छान मस्त कट करून घेतलेले. आणि राईससुद्धा आपला छान झालेला होता. नंतर मी त्याला काढून घेतलेलं आहे आणि थोडंफार गार पाणी टाकलेलं आहे. चला आता मी मस्त छान वगार वगैरे करणार आहे. त्याच्यामध्ये मी राई वगैरे जिरं वगैरे टाकलेलं आहे. आणि हो मी इथे हळद मिरची पावडर वगैरे सर्व टाकते कारण यांना व्हाईट पुलाव नाही आवडत त्याच्याकरता. चला मग मी मस्त छान पूर्ण जिरे वगैरे छान वगार दिलेले आहे. छान सगळ्या भाज्या वगैरे परतून घेतलेल्या आहे. आणि तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा कारण मी खूप वेळात वेळ काढून व्हिडिओ वगैरे करत असते. अक्षरशः मी सकाळी 3 किंवा 4ला उठून व्हिडिओ वगैरे एडिटिंग करत असते कारण पूर्ण दिवस मला कामामध्ये असतो. त्याच्याकरता तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा व्हिडिओ आवडल्यास. चला मग पूर्ण आपल्या भाज्या वगैरे छान मस्त परतून घेतलेल्या आहे. आणि मी नॉर्मल याला झाकून 10 ते 5 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. नंतर मी मस्त राईस वगैरे टाकलेले त्याच्यावरती. आणि काय म्हणता थोडाफार आपला मॅगी मसाला टाकलेला आहे. खूप छान लागतं. चला मग हे कामावरती मस्त काय म्हणता मशरूम वगैरे शिमला मिरची अशी मस्त बोगली वगैरे सूप बनवलं आहे पण नंतर मला दाखवता आलं नाही. आणि खरं सांगू का सूप खूप छान झालेलं होतं. आणि मस्त भाज्या वगैरे मी थोडं नॉर्मल तेल वगैरे लसूण वगैरे टाकून परतून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. नंतर मी सोया सॉस वगैरे सर्व टाकले. चला मी आत्ता कामावून आलेली आहे आणि आता 7:30 झालेले आहे. चहा वगैरे ठेवलेला आहे. चला आता चहा घेतो. आणि आईने बघा किती छान वस्तू घेतली तुम्हाला दाखवते. आता आई आपण याला काय करणार उकळून घेणार आहे मस्त छान. आई म्हणे 2-3 शिट्ट्या घेऊन म्हणजे आईला दाताचा प्रॉब्लेम आहे तर आईला मग तशा शेंगाने
भाजलेल्या नाही खावात आहे का. चला, आणि आईने फायनली मस्त हा तावा घेतलेला आहे. हे बघा, हा तावा मला खूप आवडला. बघा, खूप छान तावा घेतलेला आहे. चला, छान आहे गाई. चला, आणि आता बरोबर राईट टाईम 6:15 झालेले आहे. आता मी घरी आली, चहा वगैरे घेते. आणि सकाळी सोमवीच्या स्कूलला मीटिंग होती. मीटिंगमध्ये पॅरेंट्स मीटिंग. सर त्याचा ठीकठाक आहे, थोडंफार लक्ष देणं आहे त्याला, कारण तो 10वीला आहे. सर बोलले की थोडंफार तुम्ही लक्ष द्या. मॅडम वगैरे बोलले. म्हटलं हां ठीक आहे. चला, मी आता चहा वगैरे घेते आणि स्वयंपाकाची तयारी करते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा. फेसबुकवरती बघत असेल तर फॉलो करा, यूट्यूबवरती बघत असेल तर सबस्क्राईब करा. चला, आणि हा तावा खरंच खूप छान आहे. काम वाढून गेलेले, बापरे किती चहा उतू गेलेला आहे बघा. कामावरून आल्या ना असं काम वाढणार नाही, असं होणारच नाही मला. असं चहा वगैरे उतू गेलेला आहे. आणि आईने एकदम छान क्लीन करून ठेवलेलं होतं. आणि बघा, हे असं झालेलं आहे. चला, काही हरकत नाही, आता ठीक आहे. आता